नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मिती क्लासेस नाशिक यांच्या ऑनलाईन यूट्यूब फोरममध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण मॅथ फर्स्टमधलं लेक्चर नंबर 6 कंडक्ट करणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण क्रॅमर्स रूलचा स्टडी केलेला आहे. तर क्रॅमर्स रूलवर बेस्ड काही एक्झाम्पल आपल्याला इथं सॉल्व करायचे आहेत. तर आता बघा, ज्यांनी क्रॅमर्स रूलचं आधीचं लेक्चर्स बघितलं नसेल, लेक्चर नंबर 5, तर ते परत ते लेक्चर प्रेफर करून डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात ते बघू शकतात. त्याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला. 3 × 5 इथं नंबर्स दिलेले आहेत आणि 2 × 4 जे याला आपण ए म्हणतो, ए बी सी आणि डी. ए आणि डीचं मल्टिप्लिकेशन आणि बी आणि सीचं मल्टिप्लिकेशन. 3 × 5 होतात तुमचे 15. 15 - 8 येतं तुमचा आन्सर 7. बाकीचे 2 एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करू शकतात. त्याच्यानंतर एक्झाम्पल 3 येतं आहे, थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे, त्याच्यात व्हॅल्यू वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. आता इथे ए आहे 7/3. मी डायरेक्टली एक्झाम्पल सॉल्व करतो आहे अशा पद्धतीने. हे बघा, ए × डी बरोबर ए. आता ए आहे तुमचा 7/3 लक्षात घ्या, × 1/2 मायनस बी आहे तुमचा 5/3 × 5/3 × 3/2. लक्षात घ्या एक्झाम्पल कसं सॉल्व करतो मी. टेक्निक तुम्हाला माहिती आहे. 7 × 1 डायरेक्टली मल्टिप्लिकेशन होईल आणि 3 × 2 6 मल्टिप्लिकेशन होईल. मायनस 5 × 3 15 यस, आणि इथे परत मल्टिप्लिकेशन होऊन येईल तुमचं 3 × 2 6 म्हणजे 7 - 15. आता जर तुम्ही बघितलं तर ते एक्झाम्पलमध्ये न्यूमरेटर तुमचा सेम असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली सबस्ट्रॅक्शन करू शकतात. -8/6. परत त्याला संक्षिप्त रूप देऊ शकतात तुम्ही, -4/3. तर अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. त्याचा आन्सर आहे -4/3. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटमधलं जे एक्झाम्पल नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल आणि 5 असेल, ते एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी सॉल्व करायचे आहेत. आपण एक्झाम्पल नंबर 4 आणि 6 बघू. थोडं कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल दिसतं आहे, मायनसचं असलेलं, आणि हे फ्रॅक्शनचं एक्झाम्पल आपण बघू. आता बघा, 6x - 4y. आता A1 काय आहे याच्यात 6, B1 काय आहे 4. नसता 4 नाही, इथं बरेच विद्यार्थी चुकतात. तर B1 आहे तुमचा -4 आणि C1 काय आहे तुमचा, C1 काय आहे तुमचा -12. A1 पण आपण लिहून घेऊ. A1 = किती आहे तुमचा 6. एक स्टेप लिहून घ्यायची. एक्झाम्पल नंबर इक्वेशन नंबर 1 आणि 2 लिहून घ्यायचं. A2 तुमचा दिसतोय 8 बरोबर. B2 तुम्हाला दिसतोय B2 = -3 आणि C2 तुम्हाला दिसतोय -2. आता बघा, काही सेकंदात मी सॉल्व करतो एक्झाम्पल. कॅपिटल D काय असतं, तर कॅपिटल D काय आहे, A1 B1 6 आणि 4. नुसतं 4 नाही, -4 अपॉन A2 B2 काय आहे 8 आणि -3. ह्या व्हॅल्यू जर व्यवस्थित लिहिल्या तर आणि तरच एक्झाम्पल तुमचं सॉल्व होतं. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतोय आणि डायरेक्ट आन्सर लिहितोय. 6 × 3 म्हणजे -18 बरोबर. मायनस साईन ॲज इट इज. 8 × -4 32, पण -32 लक्षात घ्या. मायनस झालं, प्लस 32 मधून 18 गेले तर तुमचा आन्सर येतं आहे 14. आता मोठ्या संख्या काय आहे तुमची 32 आहे, ती प्लस आहे, त्यामुळे आन्सर पण तुमचं काय येईल +14.
आता मी काही सेकंदात डी एक्स काढतो. डी एक्स काढत असताना मला काय करावं लागेल? जर मागचं लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं असेल तर तुम्ही यू मिनिटात सांगू शकतात की या डिटर्मिनंटमध्ये मला हा A1 आणि A2 रिप्लेस करून C1 आणि C2 टाकायचं आहे. म्हणजे -12 C1 -4 ॲज इट इज. C2 किती तुमचा -2 आणि हा -3 ॲज इट इज. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतो मी. मायनस मायनस प्लस होतं 36 होईल, कारण दोघं मायनस आहेत लक्षात घ्या. -12 आणि -3 मध्ये मायनस साईन. त्याच्यानंतर मायनस मायनस परत मायनस होतं, मायनस मायनस परत प्लस होतं. हा 4 आहे आणि हा आहे 2. आन्सर येईल 8. आता सबस्ट्रॅक्शनच करावं लागेल. 36 - 8 म्हणजे 28 प्लस 28 आन्सर येईल तुमचा DX. आता मी काही सेकंदात DY शोधतो. लक्षात घ्या स्टेप तुम्हाला लिहायच्या आहेत नोटबुकवर व्यवस्थित. आता DY शोधत असताना सेम डिटर्मिनंट काढायचा आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 6 आणि 8 ॲज इट इज राहील Dचा. पण आता जो दुसरा तुमचा कॉलम आहे त्याला आपण उभे स्तंभ म्हणतो. -4 आणि 3 रिप्लेस होऊन तिथे C1 येईल -12 आणि C2 येईल -2. आता डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व करू शकतात. आपण काही सेकंदात सॉल्व करू. वाटल्यास एक्झाम्पल पॉज करून तुम्ही सॉल्व करू शकतात. 6 × -2 म्हणजे -12. आता मायनस साईन आलं आणि ब्रॅकेटमध्ये पण मायनसच येईल कारण एक व्हॅल्यू मायनस आहे. 12 × 8 96 बरोबर. आता -96 येतं, मायनस मायनस प्लस होतं, प्लस मायनस परत काय होईल बघा. वाटलंच मी एक स्टेप वाढवतो. 12 + 96 -12 म्हणजेच 74 बरोबर. 74 आन्सर येईल. तर अशा पद्धतीने सर्वात आधी जो आपण क्रॅमर्स रूल असेल तर तो क्रॅमर्स रूल बघितला. तर क्रॅमर्स रूलमध्ये 84 याच्यात 84 आन्सर येते प्लस 84 बरोबर. 96 - 12 = not 74, इट इज 84. आता बघा एक्स काढत असताना काय घ्यायचं. एक्स जसं तुम्ही मागचं एक्झाम्पल बघितलं आहे की DX बाय काय करतात तुम्ही डी घेतात बरोबर. तर DXची व्हॅल्यू काय आहे तुमची 28 बाय 14 मीन्स 14 × 2 = 28 म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 2. आता मी DYची व्हॅल्यू शोधतो. वायची व्हॅल्यू शोधतो. Y = काय, Y = DY बाय D. DY किती तुमचा 84 आणि D किती आहे 14. बघा अशा पद्धतीने जर 14 डिवायडेड बाय तुम्ही 84 डिवायडेड बाय 14 जर घेतलं तर त्याचं आन्सर येतं 6. अशा पद्धतीने एक्सची व्हॅल्यू 2 आली आणि वायची व्हॅल्यू आली 6. तर बघा एक्झाम्पलचं स्टेप लक्षात घ्या. एक्झाम्पल कसं सॉल्व केलेलं आहे स्टेप बाय स्टेप. काही व्हॅल्यू तुम्हाला जरी दिसत नसल्या तरी ते तुम्ही व्यवस्थित ॲनालाइज करून स्वतः नोटबुकवर सॉल्व करू शकतात. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघणार आहोत की जे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं आहे. त्याच्यामधलं इक्वेशन 1 अगदी सोपं आहे, पण इक्वेशन 2 थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं आहे. तर या केसमध्ये इक्वेशन 2ला डिवायडेड बाय 2 दिसतो, इथं पण डिवायडेड बाय 2 दिसतो आहे. तर मी काय करेल ह्या इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करून टाकाल. म्हणजे इथं 2x होऊन जाईल, 2 गेट कॅन्सल, इथं y होऊन जाईल आणि इथं फक्त 1च राहील. म्हणजे बघा जर इथं पण 2 असेल, इथं पण 2 असेल, एक कॉमन नंबर असेल, तर या केसमध्ये तुम्ही काही सेकंदात हे एक्झाम्पल ॲनालाइज करू शकतात आणि त्या केसमध्ये एक्झाम्पल सॉल्व करणं अगदी सोपं होऊन जातं बरोबर. नाही तर तुम्ही याला 1/2 पण कन्सिडर करू शकतात, पण ते कॉम्प्लिकेटेड वाटतं. आता बघा इथं मी A1 A2 B1 B2 C1 C2 नाही लिहत, पण तुम्हाला सांगतो A1 आहे 2 बरोबर, B1 आहे 3, त्याच्यानंतर A2 आहे 2
आणि B2 आहे -1. लक्षात घ्या, -1 काहीच दिलेला नसेल तो असतो 1, पण त्याच्या पुढे साईन आहे मायनस. आणि CU2 आहे 2. आता मी D काढतोय, काही सेकंदात D काढून घेईल. A1ची व्हॅल्यू मिळालेली 2, B1ची व्हॅल्यू लिहिली 3, 2 -1. आता मायनसचं मल्टिप्लिकेशन मी डायरेक्टली लिहितो, 2 × -1 म्हणजे -2, मध्ये मायनस चिन्ह, बरोबर. 3 × 2 येतं -6, बरोबर. +6, 2 × 3 म्हणजे अशा पद्धतीने तुमचा आन्सर आला -8, बरोबर. आता मी काढतो DX. आता तुम्हाला माहिती आहे DX काढत असताना काय रिप्लेस करायचं. DX काढत असताना या दोन व्हॅल्यू रिप्लेस करायच्या आहेत आणि त्याच्यावर येईल तुमचं C1 C2. आता C1 किती तुमचा 2, हा 1, हा +3 आणि -1 ॲज इट इज, बरोबर. तर बघा 2 × -1 परत -2 येतो आहे आणि इथं -3 म्हणजे किती येतं आहे -5, बरोबर. तर ह्या केसमध्ये तुम्हाला जो DX काढत असताना तुमचा -5 आला आणि DY जेव्हा तुम्ही काढणार आहेत DY, तर आता DY काढत असताना लक्षात ठेवावं लागेल आपल्याला की ह्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या आहे आणि इथे C1 C2 टाकायचे आहेत. मग बघा पहिल्या व्हॅल्यू ॲज इट इज आहे 2 आणि 1, ह्या व्हॅल्यू रिप्लेस केलं 3 आणि -1. 3 आणि -1 व्हॅल्यू रिप्लेस करून परत त्याच व्हॅल्यू येतात तुमच्या 2 आणि काय 1, C1 C2. आता मल्टिप्लिकेशन करत असताना तुमचा 2 ची व्हॅल्यू येते, ते रिप्लेस करत असताना लक्षात घ्या हा 2 होता, सॉरी, हा 2 आहे. 2 × 1 2 आणि -2 × 2 -4, 2 × 4 -2. तर बघा X आणि Y जर काढायचं असेल तर मी इकडे काढतो X. X = काय dx/d. आता D ची व्हॅल्यू तर मायनसमध्ये चालेल, काही प्रॉब्लेम नाही. -8/-5 गेट कॅन्सल, उलटलेलं आपण, सॉरी. dx ची व्हॅल्यू आधी लिहायची -5/-8 म्हणजे 5/8 आन्सर येईल तुमचं, 5/8. तसंच वायचं व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती आहे, ती असते dx/d. dx किती तुमचा dy/d. dy आहे -2 आणि हा परत काय तुमचा -8. आता मायनस कट होऊन जाईल, 2 1 जा 2 आणि 2 4 जा म्हणजे 1/4. अशा पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल 4 आणि 6 आपण इथे सॉल्व करून घेतलं. बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला करायचे. ओके.